ड्रेस शिवायला मला जवळपास 3 दिवस लागलेले आहेत. आता 3 दिवस म्हणजे 24-24-24 असे तास नाही, तर उठबस करत मुलाला सांभाळत दररोजचा 1 किंवा 1.5 तास असा मला थोडा जो वेळ मिळत होता, तेवढ्या वेळात मी हा ड्रेस कंप्लीट केलेला आहे. याचे मी चार्ज केलेले आहे ₹600. तर कमेंटमध्ये सांगा की 600 बरोबर आहे, कमी आहे की जास्त आहेत. नमस्कार, सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे पार्सल मला मिळालं आहे जळगावहून आणि हे माझ्या मैत्रिणीने पाठवलं आहे. यातला एक ड्रेस मी ऑलरेडी शिवून दाखवला आहे आणि ही एक साडी पाठवलेली आहे. त्यातला जसा फोटोमध्ये दिसतोय तसा ड्रेस शिवून हवा आहे. तर हा दिसतो डिझाईनचा पार्ट, त्याच्यामध्ये मी टॉप केलेला आहे आणि संपूर्ण जी ऑल ओव्हर सेम साडी आहे त्यामध्ये फक्त ओढणी आणि स्कर्ट असं मी बनवलेलं आहे. आता यासाठी अस्तर कॉटनचं 2 मीटर मी वापरलंय आणि सॅटिनचं अस्तर 1.5 मीटर वापरलंय आणि नेट तिने स्वतः पाठवलं होतं. आता हा कागद म्हणजे आपली 5.5 मीटरची साडी आहे असं समजा. तर इथे 1/2 मीटरचा पदर होता, म्हणजे थोडीशी डिझाईन असलेलं कापड होतं आणि बाकी संपूर्ण एवढ्या साडीवरती असे गोल 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 छोटे छोटे राऊंड होते, म्हणजे डिझाईन होती, सेल्फ डिझाईन होती. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या पदरामध्ये बॉडीचा पार्ट झाला, त्यामुळे हा एवढा गेला. आता 5.5 मीटरमधून हा 1/2 मीटर गेला, तर किती राहिला? इकडे शिल्लक राहिलेला आहे 5.25 मीटर जवळपास. तर हा डिझाईनचा बॉडी पार्ट झाला. आता यामध्ये आपल्याला उरलेलं जे 5.25 मीटर आहे त्यामध्ये आपल्याला स्कर्ट आणि ओढणी असं दोघं करायचे आहेत. तर ओढणी आहे 62 इंच. तर मग मी काय केलं की हे फोल्ड केलं. फोल्ड केल्यानंतर हे झालं, इथे मोजलं 62च्या निम्मे किती, जवळपास 31 इंच. 31 इंच मोजलं आणि सरळ कट केलं. आणि रुंदी किती घ्यायची आहे ओढणीची, तर इथे 2 बिल्लास, आमच्याकडे याला बिल्लास म्हणतात. तर हे 2 बिल्लास म्हणजे जवळपास 18 ते 20 इंच तुम्ही घेऊ शकतात. तर इथे 18 ते 20 इंच हा कट केला. आणि ओढणीला, आता ही ओढणी ओपन केली, ही टोटल झाली 62 इंचाची. फोल्ड करून कट केलं म्हणजे लवकर कट होतं, व्यवस्थित कट होतं म्हणून. आता हा जो उरलेला भाग होता याच्या, आता आपल्याला इथे फ्रिल लावायची आहे. तर फ्रिल लावली आहे 5 ते 6 इंचाची. त्याच्या मी इथे अशा पट्ट्या कट करून घेतल्या. आणि आता आपल्याला नेमकं मग किती पाहिजे आहे, तर 62 गुणिले 2, 2 4 बेसक 12, म्हणजे जवळपास 124 इंचापेक्षा जास्त आपल्याला हवी आहे यांची फ्रिलसाठी कापड. तर बॉडी झाली, ओढणी झाली. आता आपल्याला राहिला आहे फक्त स्कर्ट. हा 1/2 मीटर गेला आणि हे 62 इंच म्हणजे जवळपास 1.5 मीटर. तर 1.5 आणि हे 1/2 म्हणजे किती, 1.25, समजा 2 मीटर गेलेलं आहे यामध्ये. तर हे किती शिल्लक राहिलं, 3.5 मीटर. आपण 3च पकडूया, ठीक आहे. 3 मीटर आपलं हे एवढं शिल्लक राहिलेलं आहे. यामध्ये आपल्याला आपलं संपूर्ण स्कर्ट बनवायचा आहे. तर हा स्कर्ट नेमका कसा बनवला आणि कसा कट वगैरे केला तो मी तुम्हाला इथे थोडक्यात दाखवते. फक्त याचं कॅल्क्युलेशन आहे ना, ते मी तुम्हाला बोर्डवरती सांगणार आहे आणि याचं सुद्धा ड्राफ्टिंग मी बोर्डवर सांगणार आहे. तर ह्याचं काय केलं मी, अशा सरळ सरळ कट करून घेतल्या. किती इंचाच्या कट केल्या वगैरे ते बोर्डवरती तुम्हाला दाखवते. अशा कट करून घेतल्या. ह्या सगळ्या कट केल्यानंतर साडी अशीच फोल्ड केली आणि अशा कट करून घ्यायच्या. व्यवस्थित पट्टीने रेषा आखून कट करून घ्यायच्या आहेत. सगळ्यांना कट करायच्या. मी 3 कट केल्या आणि हे कापड राहू दिलं, कारण की जर लागलं तर आपण ही एक फ्रिल कापूया, नाहीतर मग आपल्याला सलग कापड मिळेल. समजा हे अस्तर आहे स्कर्टचं, तर या अशा लावल्या इथे, अशा फ्रिल करून करून इथे लावल्या. जेवढी ओढणी आहे त्याच्या दुप्पट फ्रिल तयार केली. इथे सुद्धा तसंच स्कर्टचं इथे जेवढं अंतर आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला फ्रिल हवी आहे. तर आपल्याला जो स्कर्ट आहे बनवायचा तो 5 फ्रिल असलेला बनवायचा आहे.
छोट्या मोठ्या झाल्या आहेत, समजून घ्या थोडंसं. आणि इथे इलॅस्टिक बेल्टसुद्धा आपल्याला लावायचा आहे. तर 75 सेंटीमीटर मला माप सांगितलं गेलं होतं सेंटीमीटरमध्ये, जे की टोटल आहे संपूर्ण. तर 75 सेंटीमीटर इज इक्वल टू 30 इंच होतात. 29.5 होतात, पण मी 30 घेतलेला आहे कारण लहान मुलांचं आपण वाढतच शिवायचं आहे, लगेच मोठे होतात आणि अशा प्रकारचे कपडे तर रोज काही घातले जात नाही, त्यामुळे फ्रिक्वेंटली वापरता यावे, काही वर्षांनी म्हणजे 1-2 वर्षांनी वापरता यावे म्हणून थोडे मोठेच घ्यायचे. तर 1 इंचाची मी इलॅस्टिक लावणार आहे इथे. तुम्हाला जी अवेलेबल असेल, 1.25 इंचाची पण इलॅस्टिक असते, 1.5 इंचाची पण असते, 2 इंचाची पण असते. तुम्हाला जेवढी इलॅस्टिक बेल्ट तुम्हाला इथे लावायचा आहे तेवढा टोटल लेंथमधून तुम्ही मायनस करायचा. आता मी इथे 30 इंचापैकी 1 इंच इलॅस्टिक घेणार आहे आणि 29 इंच राहतो मग आपला संपूर्ण उरलेला हा स्कर्ट. मग उरलेल्या स्कर्टमध्ये आपल्याला 29 इंचामध्ये 5 फ्रिल घ्यायचे आहे. मग 29 भागिले 5 फ्रिल म्हणजे एक जवळपास येतं 5.8 म्हणजे 5.6 इंचाची एक फ्रिल येते. ठीक आहे, तयार 5.6 म्हणायचे. आता 5.6 इंचाची ही फ्रिल घेतली आपण, तर वरती अर्धा इंच आपल्याला शिलाईला जाणार, खाली अर्धा इंच आपल्या गोठ वाळायला जाणार. ठीक आहे, तर 5.6 आणि 1 5.7. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला फ्रिल लावायची, तर ती एकमेकांपासून म्हणजे ओव्हरलॅप झाली पाहिजे अशी. ठीक आहे, अशी होऊन चालणार नाही, तर आपल्याला एकमेकावर आली पाहिजे ती. त्यामुळे अजून 1 इंच म्हणजे किती झालं, 5.7 आणि 1 5.8 इंच जवळपास. ठीक आहे, ओव्हरलॅप किती पण झाली तरी आपल्याला काही हरकत नाही. तर जवळपास 5.8 म्हणजे 8 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकतात इथे तुमच्या कॅल्क्युलेशननुसार. तर जी पण तुमची उंची असेल त्या उंचीमध्ये तुम्हाला जो बेल्ट लावायचा असेल तो घ्यायचा आणि उरलेलं जे माप आहे त्यामध्ये तुम्हाला जितक्या 4, 5, 3 जेवढ्या फ्रिल लावायच्या आहेत तितक्या नंबरनी आपल्याला भाग द्यायचा आहे. आणि जेवढं येईल त्यामध्ये वरती अर्धा इंच, खाली अर्धा इंच आणि एकमेकांच्या वर फ्रिल लावायची, त्यासाठी 1 इंच. तुम्ही 2 पण घेऊ शकता, 3 पण घेऊ शकतात. तर 1 इंच खूप झालं, तर 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, असे टोटल आलेलं आहे 8. म्हणजे 8 पंचे 40 इंच झालं. ठीक आहे, आणि आपला साडीचा पन्हा पण तसंच 40-42चा असतो. म्हणजे पन्हा म्हणजे काय, तर ही साडी आहे, तर ही आपली असते 5.5 मीटर किंवा 6 मीटर असते, आणि ही जी उंची आहे ती जवळपास 42-44 अशी असते, प्रत्येक साडीनुसार बदलतं. तर आपल्या इथे जवळपास हे 40 येते, 8 पंचे 40. तर आपण अशा डायरेक्ट फ्रिल बनवू शकतो इथे आडव्या. तर पुन्हा एकदा रिपीट करते, जेवढी उंची असेल तुमची स्कर्ट बनवायची त्याच्यापैकी तुम्हाला जेवढा इलॅस्टिक लावायची 1 इंच 1.5 इंच तर तेवढं मायनस करायचं, आणि जे उरलेलं असेल त्या आकड्याला जेवढ्या नंबरच्या फ्रिल आहे, जितके फ्रिल आहे त्याला भाग द्यायचा, आणि जे उत्तरेल त्यामध्ये मार्जिन आणि ओव्हरलॅपसाठी ॲड करायचं, आणि मग ती आपली निघेल एका फ्रिलची उंची. ही समजा एक फ्रिल आहे, तर ही मला कापायची आहे 8 इंच, आणि ही लेंथ जेवढी मिळेल आपल्याला तेवढी. आपलं कापड किती शिल्लक राहिलं होतं, जवळपास 3 मीटर हे कापड होतं, तर 3 मीटरची एक ही तयार होणारे फ्रिल. तर हे काय 3 मीटर नसेल फ्रंटला आणि बॅकला धरून. ठीक आहे, तर शिवताना ते तुम्हाला समजेल की मग हे 3 मीटर आहे संपूर्ण, मग कसं लावायचं ते शिवताना मी सांगते तुम्हाला. तर कॅल्क्युलेशन कळलेलं आहे तुम्हाला. त्यातल्या त्यात बघा, ही मी 8, 8, 8, 8 अशी घेतली आहे, आणि फक्त ही जी छोटी फ्रिल आहे ना, सॉरी पहिली जी फ्रिल आहे ना ती मी थोडीशी कमी घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच कमी मी हे घेतलेली आहे, आणि बाकीच्या सगळ्या मग मोठ्याच घेतलेल्या आहे. तुम्ही ही सुद्धा तेवढीच घेऊ शकता, काही हरकत नाही. मी काहीतरी विचार करून ती घेतली होती, पण त्याचा एवढा काही फायदा झालेला नाहीये, त्यामुळे तुम्ही ही सुद्धा 8 इंचाची घेऊ शकता. आता हे माझ्या कॅल्क्युलेशननुसार 8 इंच आलेलं आहे. ठीक आहे, तुमचं हे 7 पण येईल, 5 पण येईल, किती पण येईल, कारण की तुम्ही किती फ्रिल घेतायत आणि उंची किती आहे स्कर्टची त्यावर ते अवलंबून आहे, पण बेसिक समजून घ्या. आता हे झालं साडीचं. आता अस्तर किती कापायचं आहे आपल्याला, तर इथे कंबर अधिक 6 ते 7 इंच तुम्ही घ्यायचं आहे. कारण आपल्याला लावायची आहे इलॅस्टिक म्हणून एक्स्ट्रा घेतलंय. हे आहे उंची
तर उंची किती येणार, इथे 29 आहे, 29 मधून 1 इंच वजा करायचे, किती झाले 28. 28 इंच घ्यायची आपल्याला अस्तरची, म्हणजे स्कर्टच्या बाहेर अस्तर येणार नाही. अस्तर नेहमी आपण थोडंसं लहान घेतो आणि हे तुम्ही असं कट करून घ्यायचं आहे. इथे किती खाली किती घेणार, खाली तुम्ही हवा तेवढा फ्री जो घेर आहे तो घेऊ शकतात. कट करताना तुम्ही असं फोल्डेड वरती कट करायचं आहे. फोल्डवर कट केल्यामुळे काय होईल की आपल्याला व्यवस्थित कट करता येतं. तर घेर काय करायचा, हा जो जेवढा आहे ना त्याच्या डबल तुम्ही घेऊ शकतात घेर. ठीक आहे. आणि हे झालं अस्तर. आता मी काय केलं होतं की अस्तर अशा पद्धतीने कापलं आणि त्याला अजून इथे जॉईंट दिलेले आहेत. का दिलेले आहेत, कारण की मी कापताना घेर थोडा माझा कमी कट झालेला होता, त्यामुळे घेर वाढवण्यासाठी मी हे एक्स्ट्रा लावले. तुम्ही एक्स्ट्रा लावलंच पाहिजे असं काही नाही, तुम्ही कट करतानाच थोडा घेर जास्त कट करा सीटच्या हिशोबाने, किंवा तुम्ही इथे सीटचा चौथा अधिक 1-2 इंच सुद्धा घेऊ शकतात. फक्त लक्षात ठेवा की हा जो भाग असतो यामध्ये थोडंसं सैल पाहिजे, म्हणजे कम्फर्टेबल त्यांना खेळता येतं, उड्या मारता येतात म्हणून. तर मी हे जे जॉईंट केलेलं आहे ना ते तुम्ही करायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही घेर थोडा मोठा घ्या म्हणजे चांगला आहे. ठीक आहे. माझ्याकडनं घेर कमी घेतला गेला होता म्हणून हे जुगाड मी केला होता त्यामध्ये, अस्तरमध्ये. तुम्ही केलंच पाहिजे असं नाही. तर अस्तरची कटिंग खूप सोपी आहे. तर आता आपण टॉप बघूया. शून्य ते 1 तुम्हाला घ्यायची आहे उंची अधिक 1 इंच. आता मी इथे ती 6 वर्षाची आहे तर 10 इंच घेतली होती, 10 अधिक 1. फोटोमध्ये दिसते तुम्हाला, बरोबर आलेली आहे. जर तब्येत कमी जास्त असेल लहान मुलांची तर तुम्ही त्याच्यानुसार बदल करू शकतात, पण उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर शून्य ते 3 तुम्ही 4 ते 5 इंच घ्या, किंवा छातीचा 6वा भाग सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा गळा, मागचा गळा आवडीनुसार, आणि इथे शोल्डर डाऊन करायचा आहे आपल्याला अर्धा इंच. इथे आपल्याला घ्यायचं आहे कंबर अधिक 3 इंच, त्याचा चौथा घ्यायचा आहे. 3 इंच आपण लूजिंग घेतलेला आहे, इथे थोडं लूजच ठेवा सगळीकडे, छातीमध्ये सुद्धा. 3 ते 6 घेतलेला आहे, छातीमध्ये 3 इंच लूजिंग आणि त्याचा चौथा इथे टाकलेला आहे. आणि त्याच्या बाहेर 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन. जास्त मार्जिन 2-2.5 असं मार्जिन घेऊ नका, 1 ते 1.5 इंच मार्जिन घ्या. तुम्हाला हवं तर तुम्ही उंची एवढी घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही इथे तुम्हाला अशी फ्रिल लावायची असेल जशी स्कर्टला आहे तशी सुद्धा लावू शकतात. अंब्रेला सुद्धा इथे लावू शकतात असा घेर, तर मग त्यानुसार तुम्ही उंची कमी जास्त करू शकतात. तर हे अस्तर कापून घेतला आणि त्यावरती मेन फॅब्रिक ठेवून डायरेक्ट स्टिच करून घेतलेला आहे. पुढचा गळा इथे घेतलेला आहे 3.25 आणि मागचा गळा आहे 2 इंच. आता हा झाला समजा फ्रंटचा. मागे हुक लावायचे आहेत, त्यामुळे हुकसाठी तुम्हाला काय कसं करायचंय, तर इथे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचंय, म्हणजे इथे तुम्हाला आय आणि हुक पट्टी लावता येईल. आता आय हुक पट्टी जी नेहमीची आपण लावतो ना ब्लाऊजला, सेम तशीच लावलेली आहे, हुकच लावलेले आहे. तुम्ही बटणं पण लावू शकता किंवा चेन सुद्धा ॲड करू शकता तुम्ही. जर तुम्हाला वाटतं की चेन सारखी खराब होते, टोचते, तर तुम्ही हुक किंवा बटणं वापरू शकतात. किंवा तुम्हाला बॅक ओपन ठेवायचा असेल, नॉट्स करायचे असतील, इलॅस्टिक लावायचे असेल, तुम्ही काहीही करू शकता तुम्हाला हवं तसं. फक्त हे बेसिक जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर शिवायला सुरुवात करूया आपण. जे मी तुम्हाला कागदावर एक्सप्लेन केलंय तेच इथे करते. नेस्ता पदर जो आहे तो असा फोल्ड करून मी इथे ओढणी कट केलेली आहे. माझ्याकडे जे मेजरमेंट होते त्याच्यानुसार 62 इंचाची आणि 2 बिल्लासची ओढणी मी इथे कट करते आहे. बोर्डवर सांगितल्याप्रमाणे टॉपचं अस्तर मेजरमेंटनुसार मी कट केलं आहे आणि ते मेन फॅब्रिकला पिन्स लावून अटॅच करून घेतले. आता स्कर्टसाठी मी इथे सॅटिन आणि कॉटन असं दोघं एकमेकावर ठेवून कट करून घेतले.
हा एक फ्रंट पार्ट आहे, पिन लावून मी घेतला आहे आणि चौफेर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हा मागचा पार्ट आहे, याला सुद्धा मी पिना लावून जॉईन करून घेतलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्कर्टचा फ्रंट आणि बॅकचा घेर मला छोटा वाटत होता म्हणून मी एक्स्ट्रा पट्ट्या कट केलेल्या आहेत. हे गरजेचं नाही की तुम्ही ह्या एक्स्ट्रा पट्ट्या जॉईन करायलाच पाहिजे. मागचा आणि पुढचा स्कर्टचा भाग कट करताना तुम्ही घेर थोडा मोठाच घ्या. सगळे भाग मी असे जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला जे लेयर आहेत ते कुठे कुठे अटॅच करायचे आहे तिथे मी खुणा करून घेतलेल्या आहेत. आता या खुणा मी कशा केल्या तर स्कर्टचं अस्तरची उंची आहे 28 इंच, मेन स्कर्टची उंची आहे 29 इंच. तर 28 इंच भागिले 5, कारण मी 5 लेयर लावते आहे. जे उत्तर येईल तिथे मी या 5 खुणा करून घेतलेल्या आहेत. पुसटशा अशा दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. जिथे जिथे मी खुणा केलेल्या आहेत लेयर लावण्यासाठी तिथे आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचे की नेमका किती मोठा आपल्याला जी पट्टी आहे फ्रील आहे ती लावावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक लेयरला तुम्ही अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि आपल्याला मग लेयर कट करताना त्याची मदत होणार आहे. आता इथे बघा, हे जे 2 बिल्लास आहेत ते ओढणीसाठी आहे आणि त्याच्या खालचा जो भाग आपण फ्रील लावणार आहे त्यासाठी हे कापड मी बाजूला ठेवून घेतलेलं आहे. कागदावर समजवल्याप्रमाणे हे 3 ते 3.25 मीटर आपल्याकडे कापड राहतं फ्रीलसाठी. तर बोर्डवर मी एक्सप्लेन केलं होतं. तर 8 इंचाच्या पट्ट्या करण्यासाठी इथे मी खुणा केलेल्या आहेत. आता 8 इंचाच्या पट्ट्या कशा केल्या तर तुम्ही बोर्डवरचं कॅल्क्युलेशन बघितलं असेल तर ते तुमच्या लक्षात येईल. साडी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेली आहे मी, खाली वर व्यवस्थित करून घ्यायची आहे तिला आणि तुम्ही मोजून घ्यायचं आहे की किती येतंय. आता माझ्या इथे 7 ते 8 लेयर होते आणि मी मोजून घेतलं की नेमकं किती येतंय म्हणून. म्हणजे जवळपास 3 ते 3.25 मीटरचा एक हा पट्टा तयार होणार आहे. जो मी इथे दाखवते ना तुम्हाला कट करताना तो 3 ते 3.5 मीटरचा रेडी होणार आहे. छोट्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतंय, मी तुम्हाला कागदावर समजवलं होतं, अगदी त्याचप्रमाणे मी इथे करून घेणार आहे. 8-8 इंचाच्या ह्या पट्ट्या आणि 3 ते 3.25 मीटरच्या लांब या पट्ट्या आहेत. तर मी एकूण 4 पट्ट्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला हव्या तितके तुम्ही घ्या किंवा लागेल तशा तुम्ही कट करू शकता. इथे मी उरलेला जो कापड आहे त्याला पिन्स लावून घेतलेले आहेत, कारण परत फोल्ड करा, परत अंथरून व्यवस्थित एकावर एक ठेवा. त्यापेक्षा तुम्ही पिन लावून बाजूला ठेवा. गरज पडली तर हे तुम्ही कापू शकता किंवा तुम्हाला सलग कापड मिळतं जर तुम्हाला काही एक्स्ट्रा बाही करायची आहे, डिझाईन करायची आहे तर. आता मी 5 लेयर लावणार आहे, त्यासाठी मी या 4 पट्ट्या कापल्या आहेत. आता प्रत्येक जी पट्टी आहे ती 3 ते 3.25 मीटरची आहे. म्हणजे 3 चौक हे 12 मीटरची ही सलग पट्टी आपली तयार होणार आहे. प्रत्येक फ्रील आपल्याला लावून घ्यायची आहे. तर नेमकी ती फ्रीलची लांबी किती घ्यायची तर मगाशी मी दाखवलं होतं तुम्हाला की पहिला जो लेयर आहे तो 40 इंचाचा होता. तर इथे ही जी मी फ्रील लावणार आहे ती कमीत कमी 80 इंचाची पाहिजे, तर आपल्याला छान अशा दाट चुण्या घेता येतात. आता ही 80 इंचाची मी फ्रील चौपट घडी करून घेणार आहे आणि जिथे जिथे घडी आहे तिथे नॉचेस म्हणजे छोटेसे कट्स मारून घ्यायचे आहेत. हे कट्स मारताना आपल्याला लक्षात ठेवायचे की बारीक कट मारायचे आहेत, कारण हे कट्स आपल्याला चुण्या घेताना खूप उपयोगात पडणार आहे. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे जेव्हा जेव्हा आपण चुण्या घेतो. तर सेम त्याच पद्धतीने स्कर्टचा हा कंबर आहे त्याचा निम्मे भाग तुम्ही घ्या. पुन्हा जो सेंटर ते एक टोकचा निम्मे घ्या आणि दुसऱ्या टोकाचाही निम्मे, म्हणजे एकूण किती भाग झाले हे 4 भाग झाले. स्कर्टच्या कमरेचे 4 भाग झाले आणि फ्रीलचे सुद्धा 4 भाग झाले. तर हे 4ही भाग एकमेकांना आता आपण पिनने अटॅच करून घेणार आहे. आता इथे कोपऱ्यावरती आपल्याला थोडं एक्स्ट्रा अर्धा ते 1 इंच बाहेर ठेवायचं आहे, कारण की स्कर्टचा कमरेपासून घेरापर्यंतचा भाग तिरकस असणार आहे. तर तिथे आपल्याला फायनल फिटिंग करताना कापड सुटू नये म्हणून अर्धा ते 1.25 इंच तुम्ही बाहेर कापड सोडा आणि पिन लावून घ्या.
आता आपण ज्या 4 खुणा केल्या होत्या त्या फ्रिलच्या आणि स्कर्टच्या कमरेच्या या चौघ आपल्याला मॅच करून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, कमरेचा भाग आपण मोजला होता तेव्हा 40 इंच आला होता आणि फ्रिलचा जो कापड आहे तो आपण 80 इंच घेतलेला आहे. तर कमरेला संपूर्ण व्यवस्थित एकसारख्या, म्हणजे कुठे दाट कुठे विरळ अशा नाही, व्यवस्थित चुण्या याव्या म्हणून आपण हे असं करतो आहे. म्हणजे काय, कमरेचे 4 भाग केले आणि फ्रिलचे सुद्धा 4 भाग केले आणि ते आपण तंतोतंत मॅच करून पिन लावून घेतलेले आहेत. आता आपण जे 4 भाग केले होते कमरेचे ते पुन्हा आपल्याला निम्मे निम्मे करत 8 भाग करून घ्यायचे आहे. आता इथे मोजमाप नाही करायचे, अंदाजे करायचा आहे. जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय ना, अगदी तसं असं कापड उचलायचं, मध्यभाग घ्यायचा, तिथे पिन लावायची. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं करणं गरजेचं आहे का? तर जर तुम्हाला बिना मोजमाप करता, बिना पिन लावायच्या सगळीकडे व्यवस्थित चुण्या घेता येणार असतील, म्हणजे एकसारख्या, नाहीतर काय होतं की सुरुवातीला खूप दाट चुण्या घेतल्या जातात आणि नंतर मग खूप विरळ विरळ घेतल्या जातात, मग ते बरोबर दिसत नाही. ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने 4-4 भाग करून घ्यायचे, जिथे तुम्हाला चुण्या घ्यायच्या असतील तिथे. तर ही ट्रिक वापरून मी या सगळ्या एकसारख्या चुण्या करून घेतलेल्या आहेत. फ्रिल लावण्याआधी मी गोट वाळून घेतले होते, म्हणजे साधी पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे. तुम्ही इथे पिको करू शकता किंवा तुम्हाला लेस लावायची असेल तर लेस लावू शकतात, पण लेस लावायची असेल तर खूप जास्त लेस लागेल. लेयर्स मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. तर तुम्हाला लेयर किती इंचाचा आहे तो मोजायचा आहे. इथे पुन्हा एकदा सेकंड लेयर 40 इंचाचा आलेला आहे. दुसरी पट्टी मी घेतलेली आहे 8 इंच रुंद आणि 3 ते 3.25 मीटर लांब ही पट्टी आहे. तर इथे डबल फोल्ड करून मी स्कर्टवरती ठेवली आहे. लक्षात ठेवा, डबल फोल्ड मी केलेली आहे कारण की आपल्याला चुण्या घेण्यासाठी दुप्पट कापड हवं आहे. तर मी डायरेक्ट ही डबल फोल्ड केली आहे पट्टी, म्हणजे फ्रिल, आणि स्कर्टवर ठेवली. आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त मी कट करून घेते. इथे रॉ शिलाई दिसू नये म्हणून उलट मी कापड ठेवून इथे शिवलं आणि मग ही फ्रिल अशी खाली आपल्याला टाकून घ्यायची आहे. संपूर्ण पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि मग नंतर लावायचं आहे. जसं मी सांगितलं की आधी तुम्हाला असं शिवून घ्यायचं आहे आणि मग पट्टी म्हणजे फ्रिल अशी उलट करायची आहे. फ्रिल शिवताना उलट सुलटचं भाग लक्षात ठेवा. आणि फ्रिलसुद्धा आपल्या ओव्हरलॅप होत आहे, एकावर एक येत आहे, कारण आपण 8 इंचाची एक फ्रिल घेतली होती. अशाच पद्धतीने बाकी ज्या उरलेल्या ज्या आहेत फ्रिल त्या सगळ्या लावून घ्यायच्या आहेत. अशा मी सगळ्या फ्रिल लावून घेतलेल्या आहेत सगळ्या. आणि लावताना लक्षात ठेवा की फक्त पहिली फ्रिल सरळ डायरेक्ट लावून घ्यायची, पण दुसऱ्या फ्रिलपासून तुम्हाला अशा पद्धतीने पलटवलेली फ्रिल घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की हवेमुळे किंवा खेळताना वगैरे एक फ्रिल उडाली तर त्याच्या खालची जी फ्रिल आहे ती रॉ नाही दिसत, ती सुद्धा फिनिशिंगने दिसते. फ्रिल लावल्यानंतर आपण 1-1.5 इंच जे बाहेर ठेवलं होतं अस्तरच्या बाहेर, ते व्यवस्थित पिन लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला. शिलाई पूर्ण झाल्यावर बघा की आपले लेयर्स जे आहेत ते व्यवस्थित पॅक झालेले आहेत. एकमेकावर ओव्हरलॅप सुद्धा होत आहेत, अर्धा ते 1 इंच ओव्हरलॅप होत आहेत. आणि खाली आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे अस्तरची, म्हणून मी तो भाग सोडून दिलेला आहे तेवढा. आता हा संपूर्ण तयार जो झाला आहे तो स्कर्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून शेवटी आपल्याला एक शिलाई करून फिटिंग करून घ्यायची आहे एका बाजूने. लेयर्स लावायचे होते म्हणून आपण फक्त एकच बाजू ओपन ठेवली होती. अशा पद्धतीने व्यवस्थित झटकून घ्यायचं आहे कापड आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करताना लक्षात ठेवायचे की खालचे जे लेयर आहे त्याचा घेर खूप जास्त आहे, चुण्या जास्त आहे, त्याच्यामुळे ते शिलाईत येऊ शकतात. तेवढं एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी शिलाई झाली की कापड आतमध्ये सरकवून घ्यायचं आहे. असा हा आपला स्कर्ट तयार झाला आहे. तर मेन जे आपलं काम होतं की स्कर्टला फ्रिल लावायचं ते संपूर्ण झालेलं आहे. ते सगळ्यात जास्त वेळ खाऊ होतं कारण की प्रत्येक फ्रिलला फोल्ड करा, ते अटॅच करा, ते आपलं झालेलं आहे.
आता आपल्याला इलॅस्टिक लावून घ्यायची आहे। इलॅस्टिक लावण्यासाठी मी एक बेल्ट तयार केलेला आहे। तो बेल्ट लांबीला केवढा आहे तर कमरेचा जो घेर आहे तेवढा मोजून घ्यायचा, तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे। आणि रुंदीला किती आहे तर 3 इंच रुंदीला हा बेल्ट आहे। मी 1 इंचाची इलॅस्टिक वापरणार आहे। तर स्कर्टची शिलाई आणि या बेल्टची शिलाई मॅच करायची आहे आणि असं आतल्या साईडला टाकून आपल्याला राऊंड शिलाई करून घ्यायची। त्यासाठी पहिले आपण चेक करून घेऊया की हा जो बेल्ट आहे तो बाहेर आल्यानंतर राईट साईड बाहेर येणार आहे की अस्तरची साईड बाहेर येणार आहे। ते अशा पद्धतीने फोल्ड करून एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। तर येस, करेक्ट, हे राईट आहे। तर असंच ठेवून आपल्याला गोलाकार शिलाई करून घ्यायची आहे। इलॅस्टिक बेल्ट बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। फोल्ड करताना लक्षात ठेवा की 1 इंचाची इलॅस्टिक यामध्ये आरामात गेली पाहिजे। तर इथे अर्धा इंच मी एक्स्ट्रा जे घेतलं होतं ते इथे फोल्ड केलेलं आहे, म्हणूनच 3 इंचाची रुंद पट्टी मी इथे घेतली होती। चौफेर इथे शिवून घेणार आहे मी। पिन्स लावून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही या बेल्टला फोल्ड केल्यानंतर इस्त्री करून घ्या, म्हणजे तो हलत नाही। एवढी जागा मोकळी ठेवलेली आहे का तर इलॅस्टिक टाकण्यासाठी। सेफ्टी पिनच्या सहाय्याने इलॅस्टिक संपूर्ण टाकून घ्यायची आहे। अंगावरच्या मापापेक्षा 2 इंच कमी इलॅस्टिक घेऊ शकता। इलॅस्टिक इथे अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे, पॅक करून घ्यायची। खूप सारे टाके टाकून तुम्ही ती पॅक करून घ्यायची म्हणजे ती निघणार नाही। आता उरलेली जी ओपन शिलाई होती तिथे सुद्धा तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे। ही शिलाई करताना जर तुम्हाला एखादी चुणी घ्यावी लागली तर तुम्ही घेऊ शकता, कारण की इलॅस्टिक लावल्यानंतर सगळीकडे चुण्याच दिसणार आहे, त्यामुळे तुम्ही एखादी चुणी इथे घेऊ शकता। मी सुद्धा घेतलेली आहे। ओढून इलॅस्टिक एकसारखी करून घ्यायची आहे आणि मध्यभागी तुम्हाला जर शिलाई करायची असेल तर अशा पद्धतीने इलॅस्टिक ओढून सगळीकडे हळूवारपणे शिलाई टाकून घ्यायची आहे। ही शिलाई करताना तुम्ही थोडीशी शिलाई मोठी ठेवू शकता, 4 किंवा 5च्या मध्ये। तुम्हाला ही शिलाई स्किप करायची असेल तर ती तुम्ही स्किप करू शकता, पण ही शिलाई जर मारली नाही तर इलॅस्टिक आतल्या आत त्या बेल्टमध्ये गोल गोल फिरत राहते, त्यामुळे तुम्ही ही शिलाई मारणं गरजेचं आहे। शिलाई संपूर्ण झाल्यानंतर आतून व्यवस्थित आपली फिनिशिंग येते आणि आपला स्कर्ट रेडी झालेला आहे। हा भाग इस्त्रीचा आहे आणि हा भाग बिना इस्त्रीचा आहे, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही इस्त्री करून घ्यायची आहे। ज्या पण चुण्या आहेत ना ते व्यवस्थित बसून जातात जागेवरती आणि त्या क्रश नाही होत, फुगत नाही जास्त, त्यामुळे तुम्ही कापडाला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे। सगळ्यात जास्त वेळ लागणारा हा स्कर्ट आपला आता रेडी झालेला आहे। सोपा आहे पण खूप जास्त वेळ याला लागतो। आता अस्तर जे कट करून घेतलं होतं टॉपचं ते मी मेन फॅब्रिकवर पिन्स लावून घेतलेले आहे आणि गळ्याला अशा पद्धतीने अर्धा इंचाने शिलाई करून आपल्याला ते पलटी करून घ्यायची आहे। शिलाई केल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जेवढा गोलाकार भाग आहे तिथे आपल्याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। तुम्हाला गोलच्या ऐवजी व्ही, यू किंवा दुसरा कुठला गळा घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। आता गळ्याला शिलाई केल्यानंतर कट केल्यानंतर आपल्याला इथे दापटी टिप मारून घ्यायची आहे अस्तरवरती। जर तुम्हाला हे जमणार नसेल तर तुम्ही डायरेक्ट इस्त्री करून शिलाई करून घेऊ शकतात। आता गळा पलटी झाल्यानंतर आपल्याला चौफेर शिलाई करून घ्यायची आहे, त्यासाठी मी पुन्हा एकदा पिन्स लावून घेते आहे। चौफेर शिलाई केल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते काढून घेतलेलं आहे। हा आपला फ्रंटचा पार्ट आहे। याचं कटिंग मी तुम्हाला बोर्डवरती समजवलं होतं। बॅक पोर्शन सुद्धा अशाच पद्धतीने जो गळा आहे तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे। बॅकला आपल्याला हुक आयची पट्टी लावायची आहे, त्यामुळे बॅक आपला ओपन आहे। गळ्याला मी इथे कट्स मारून घेतलेले आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला गळ्यावर दाब शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला शोल्डरला फिनिशिंग करायची आहे रेडीमेड सारखी, तर ती तुम्ही इथे नीट बघा। मी तुम्हाला समजावून सांगते की शोल्डरला फिनिशिंग आपल्याला कशी करायची आहे। तर ओपन करून आपल्याला ठेवायचं आहे।
गळ्याला इथे आपल्याला व्यवस्थित दाबटीप केल्यानंतर फ्रंटचा पार्ट घ्यायचा आहे आणि तो जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय त्या पद्धतीने तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे. ठेवताना काय करायचं आहे की बॅकचा जो मेन फॅब्रिक आहे तो आणि फ्रंटचा मेन फॅब्रिक एकावर एक आला पाहिजे. ठीक आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. आता मी जेव्हा बॅकचा मेन फॅब्रिक फ्रंटच्या मेन फॅब्रिकवरती कव्हर करेल अशा पद्धतीने आणि इथे अर्ध्या इंचावरती आपल्याला टीप मारून घ्यायची. लक्षात ठेवा इथे मी बॅकला चौफेर शिलाई नाही केलेली आहे अजून. जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही बॅकवर्ड करून पुन्हा एकदा बघा. ही शोल्डर फिनिशिंगची पद्धत खूप सोपी आहे. एकदा तुमच्या लक्षात आली की ही तुम्ही अगदी कुठेही वापरू शकता, पण ही तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिकल करणं महत्त्वाचं आहे. नुसतं तोंडी बघून उपयोग नाही. आता मी इथे उलट करून घेतलेला आहे आणि अस्तरच्या साईडने जर बघितलं ना तर आपलं शोल्डर अगदी व्यवस्थित फिनिश झालेला आहे. तिथे अजिबात शिलाई दिसत नाही. आता आपल्याला हा जो बॅक पार्टचा आपल्याला चौफेर शिलाई करायची बाकी आहे ती करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही पिन लावा, बिना पिन लावता शिवा, काही हरकत नाही. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही इथे चौफेर शिलाई करून अस्तर पॅक करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण लहान मुलांचे कपडे शिवतो आणि आपलं मेन फॅब्रिक जर थोडं टोचणारं असेल तर आपल्याला ही शोल्डर फिनिशची पद्धत खूप उपयोगी पडते. तुम्हाला ही थोडीशी कठीण वाटेल, पण जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला खूप सोपी पडेल आणि तुम्ही टेक्निक लक्षात घ्या. एकदा तुमच्या टेक्निक लक्षात आली की तुम्ही जे हे कुठेही वापरू शकतात. कुठेही म्हणजे कुठे, तर आपण कुर्ती शिवतो तर कुर्तीच्या गळ्याला जी आपण फिनिशिंग करतो, कॅनव्हासची पट्टी लावतो, तिथे सुद्धा हीच टेक्निक यूज होते. ब्लाऊजला तुम्ही हातशिलाईची पट्टी लावतात, इथे शोल्डरला आपल्याला ब्लाऊजला शिलाई बाहेर नाही दिसली पाहिजे, तिथे सुद्धा सेम टेक्निक आहे. तर तुम्ही मेन म्हणजे काय तर टेक्निक लक्षात घ्या की शोल्डरला फिनिश नेमकं कसं केलेलं आहे. तर ही पद्धत तुम्ही अगदी कुठेही वापरू शकतात. तुम्हाला कपडे शिवताना कुठली पण कपडे शिवताना तुम्हाला टेक्निक लक्षात ठेवायचं आहे की इथे काय वापरलं गेलंय बाबा. तुम्ही इतर जरी व्हिडिओ बघत असाल ना तर ते बारकाईने बघा की नेमकी काय पद्धत वापरली जाते, ती आपण दुसरीकडे इम्प्लिमेंट करू शकतो का. तर यामुळे काय होईल ना, तुमचं शिवण जे आहे ते जास्त फिनिशिंगला येऊ लागेल. तर अशा पद्धतीने आपलं शोल्डर बघा किती सुंदर असं फिनिश आलेलं आहे. गळा सुद्धा फिनिश झालेला आहे. आता हे एक शोल्डर मी फिनिश केलेलं आहे. आता दुसरं सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही शोल्डर फिनिश केल्यानंतर आपल्याला आता आय आणि हुक पट्टी लावून घ्यायची आहे. आय हुक पट्टी आपण जशी नेहमी लावतो ना अगदी तशीच लावायची. तुम्हाला बटन लावायचे, बटनासाठी सुद्धा आय हुक पट्टी सारख्याच पट्ट्या लावाव्या लागतात. आणि जर तुम्हाला चेन लावायची असेल तर चेन सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात, काही हरकत नाही. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाहीसाठी मी अशा पद्धतीचे 3 लेयर सिलेक्ट केलेले आहेत. तुम्ही एक लेयर सुद्धा घेऊ शकतात, फुगा बाही घेऊ शकता, कुठलंही घेऊ शकता. तर आता ही 3 लेयरची बाही कापण्यासाठी मी आधी कापड ॲडजस्ट करणार आहे. तर जेवढं थोडंसं कापड उरलेलं होतं, कुठलं कापड उरलं होतं तर आपण जे लेयर कट केले होते त्यातले जे 2 लेयर मी कट नव्हते केलेले, तर ते जोड जे कापड शिल्लक होतं आपलं ते हे कापड आहे. तर 3 लेयरपैकी मधला जो लेयर आहे तो नेटचा होता. तर नेट का लावलं होतं तर ती बाही थोडीशी उठून यावी म्हणजे उभी राहावी म्हणून नेट फॅब्रिक लावलं होतं. तुम्हाला जे अवेलेबल कापड असेल तुमच्याकडे साडीमधलं शिल्लक असेल तर ते तुम्ही वापरू शकतात. कापड शिल्लक नसेल तर साधी बाही लावू शकता किंवा स्लीवलेसही ठेवू शकतात. तर आधी मी कापड बघितलं की कसं पुरतंय, कारण आता 3 लेयर आहेत एका बाहीला, त्यातला एक नेटचा आहे म्हणजे आपल्याला साडीचे 2 लेयर पाहिजे एका बाहीला. तर दोन्ही बाह्यांना मिळून 4 लेयर हवे आहेत आपल्याला. तर 4 लेयर सेट करण्यासाठी मला चौपदरी कापड हवं होतं जे की ॲडजस्ट होत नव्हतं. ते मी इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आता बाही नेमकी कापायची कशी तर इथे व्हिडिओमध्ये बघा, मी जो मुंढ्याचा भाग आहे तो असा आखून घेतलेला आहे. सगळ्यात मोठा जो लेयर होता तो 4 इंचाचा होता. तर जो तुमचा मोठा लेयर असेल तो 4 इंचाचा आपल्याला पाहिजे.
तर इथून मध्यभागाहून मी 4 ते 4.5 इंच घेते, कारण आपला अर्धा इंच शिवण्यात जाणार आणि एक साईड पिकोमध्ये जाणार आहे. तर जो आपला मध्यभाग असणार आहे मुंड्याचा तो 4 इंचाचा घ्यायचा आणि मग तो छोटा छोटा निमुळता करत जायचा, कारण की आपल्याला बगलेमध्ये शिवल्यानंतर टोचायला नाही पाहिजे, त्यामुळे आपण अगदी निमुळता ठेवायचे. तर व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तसं मी घेतलेलं आहे. आता निमुळता म्हणजे अगदी 0 नाही घेतलंय मी, 1 इंच घेतलंय, कारण अर्धा इंच आपलं शिवण्यामध्ये जाणार आहे. तर हे चौपदरी मी कापड घेतलेलं आहे, म्हणजे एका वेळी दोघी साईडचे दोघं लेअर आपले कट होतील, म्हणजे एकूण 4 लेअर आहेत. हे पिन लावून घ्यायची, सरकले नाही पाहिजे कापड अजिबात. तर जसं आखलंय तसं कापून घ्यायचे. यामध्ये तुम्ही अम्ब्रेला बाही सुद्धा करू शकता. टेक्निक सेम आहे. ज्या साईडला आपण पिको करणार आहे ना तो भाग मोठा हवाय आणि गोलाकार हवाय, जसा दिसतोय. अशाच पद्धतीने मी नेटचं पण फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे, 2 लेअरचं, आणि एकावर एक ठेवून घेतलंय. आता कट करताना बघा, मोठा जो लेअर आहे तो 4 इंचाचा हवाय, त्यानंतर 3 इंचाचा मधला लेअर नेटचा आणि त्यापेक्षा 2 इंचाचा पहिला लेअर. व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचं आहे. तर असं जसं पायरी असते ना तसे मी ते लेअर्स ठेवून घेतलेले आहेत आणि कट करून घ्यायचे आहे. तर जिथे मी कट करते ना तो मुंड्याचा भाग आहे. यामुळे काय होतं की एका वेळेस आपले सगळे जे लेअर्स आहेत, 6 लेअर, 3 एका बाहीचे, 3 दुसऱ्या बाहीचे, सगळेच्या सगळे लेअर ॲट अ टाइम आपले कट होतात. अशा पद्धतीने सगळे लेअर आपले कट झालेले आहेत. जो छोटा वर्तुळ आहे आतल्या बाजूचा तो मुंढ्याला जोडायचा आहे आणि बाहेरचा जो अर्धवर्तुळ आहे तो आपला दंडघेराचा भाग आहे. दंडघेराचा जो भाग आहे तिथे आपल्याला करून घ्यायचा आहे पिको. सगळ्या लेअर्सला मी एका साईडने पिको करून घेतला आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की मुंढा कुठला आहे आणि दंडघेराचा भाग कुठला आहे. तर दंडघेराच्याच भागाला तुम्हाला पिको करायचा आहे. आता हे सगळे जे लेअर आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत दोघं बाह्यांसाठी, कारण एक लेअर आपला आहे नेटचा. तुम्ही एक लेअर सुद्धा घेऊ शकतात, पद्धत सेम आहे. एक लेअर लावताना आधी सगळ्यात लहान जो लेअर आहे तो आधी लावून बघायचा पुरतोय का, आणि मग संपूर्ण मुंढ्याला शिलाई करून घ्यायची. त्यानंतर जो मधला नेटचा लेअर आहे तो मी घेतलाय. हे उलट केल्यानंतर आपल्याला असं दिसणार आहे. एक लेअर लावण्याच्या ऐवजी जर तुम्हाला एकदम 3 लेअर लावून टाकायचे असतील तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. तर आधी मध्यभाग आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे आणि एकावर एक असे सगळे लेअर आधी ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. मध्यभागाला मध्यभाग जोडला गेला पाहिजे. एकावर एक व्यवस्थित ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई केल्यानंतर आपली बाही अशा पद्धतीची दिसते आणि ही बाही अशीच्या अशी आपल्याला मुंढ्यावरती जोडून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने दोन्ही बाह्या जोडून आपल्या तयार आहेत. आता आपल्याला कमरेला फिनिशिंग करायची आहे, पट्टी लावायची आहे. नॉर्मल आपल्याला 1.25 ते 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तशीच लावून घ्यायची आहे. आपण जशी ब्लाऊजला लावतो अगदी त्याच पद्धतीने लावली आहे, यापेक्षा वेगळं यामध्ये काहीच नाही आहे. किंवा तुम्हाला इतर दुसरं काही करायचं असेल, म्हणजे जसं आपण स्कर्टला लेअर लावला त्या पद्धतीचा लेअरसुद्धा तुम्ही इथे लावू शकतात.
फ्रंट आणि बॅकला दोन्ही साईडला कमरेला पट्टी लावून तयार झालेली आहे। आता फक्त आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। तर नॉर्मली आपण जशी फिटिंग करतो तशीच मी इथे करून घेतलेली आहे आणि टॉप आपला रेडी आहे। याला व्यवस्थित इस्त्री करून आपल्याला रेडी करायचं आहे। स्लीव्जला जसं मी सांगितलं होतं की बगलेच्या भागामध्ये आपल्याला टोचलं नाही पाहिजे, तर 1 इंच जे मी घेतलं होतं तेवढंच इथे आलेलं आहे। तर 3 लेअरची बाही आपली छान अशी तयार आहे। पिको करून घेतला आहे। पिकोच्या जागी तुम्ही व्हाईट कलरची लेससुद्धा लावू शकतात अकॉर्डिंग टू द डिझाईन ऑफ युअर फॅब्रिक। तर अशा पद्धतीने हा ड्रेस आपला संपूर्ण तयार आहे। संपूर्ण ड्रेस तयार झाल्यानंतर मैत्रिणीने सांगितलं की अशा पद्धतीचा बो मला हवा आहे, त्यामुळे मी उरलेल्या कपड्याचा हा बो तयार करून बॅक साईडला लावला आहे। हातानेच मी तिथे शिवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने छान असा टॉप, स्कर्ट आणि ओढणी सुंदर अशी रेडी करून झालेली आहे। जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी त्यांची उत्तरं नक्की देईल। आणि व्हिडिओ आवडला असेल, माझी सांगायची पद्धत आवडली असेल, एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा, कारण की व्हिडिओ बनवायला खूप जास्त मेहनत लागते। त्याचबरोबर हा ड्रेस बनवायला मला जवळपास 3 दिवस लागले होते। थोडं 1-1, 2-2 तास तुटक बसण्यामुळे 2 ते 3 दिवस मला लागलेत आणि संपूर्ण ड्रेसचे मी 600 रुपये चार्ज केलेले आहेत। अस्तर वगैरे सगळं माझ्याकडे। तुमचं मत मला कमेंटमध्ये कळवा की 600 रुपये कमी घेतले, जास्त घेतले की बरोबर घेतले। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।